स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम एवढा सिव्हिअर आहे आपण सांगतच आहोत, पण त्याच्या पुढचा भाग म्हणजे पॅराप्लेजिया. स्लिप डिस्कचं जास्त प्रमाणात पुष्कळ वर्ष जेव्हा काढत राहिलो की नंतर पूर्ण पायाच्या शिरा कमजोर होतात आणि नंतर सायटिकापासून ते पॅराप्लेजिया होतं, म्हणजे पाय लोळेपणा होतं. आता तुम्हाला एक एक्झाम्पल, असे केसेस चांगले होतात का, हा प्रत्येक माणसाचा एक प्रश्न असतो. तर हे सहज शक्य आहे. जर पॅराप्लेजिया झाल्यानंतर लगेच आमच्याकडे आले तो चांगला व्हायला काही वेळ लागत नाहीये. पण प्रत्यक्षात तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आमच्याकडे आता एक केस आणली आहे, ती 20 वर्ष स्लिप डिस्कमुळे हाल काढत आहे आणि साधारण 20-20, 40-40 गोळ्या दिवसाला घेतो आणि गेली 10 वर्ष पूर्ण बेडवर आहे. त्याला काहीच करायला जमत नाही. पायाची ताकद, ब्लड सर्क्युलेशन सर्व प्रॉब्लेम झाले. अशा कंडिशनमध्ये त्याला इथं घेऊन आले होते. त्याला उभं ठेवलं तर तो खाली पडत होता. पायात ताकद नाही, अशा परिस्थितीत त्याला घेऊन आले होते. त्यांनी म्हटलं की डॉक्टर, आम्ही आशा सोडली, काहीच होत नाही, सर्व करून झालंय. डॉक्टरने तर पूर्ण हात वरती केलेत आणि त्यामुळे तो आज गेली 10 वर्ष बेडवर आहे आणि त्याच्यात 20-20 गोळ्या दिवसाला 40 गोळ्या घेतोय. तर काही शक्य आहे का? तर म्हटलं का नाही, करून बघा ना, मी करू शकतो ट्रीटमेंट. त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट चालू केलं. ह्या केसेसना आपण स्पेशल रिसर्च केसेस म्हणून रजिस्टर करतो आणि त्याच्यात जे माझे रिसर्च झालेले आहेत ते सर्व ट्रीटमेंट त्यांना वापरतो. त्यांनी दिवसाला 2-2 वेळा ट्रीटमेंट घेतलं. पुढ्यात आणि पाठीमागे 2-2 सिटिंग, असे 4-4 सिटिंग पर डेला घेतलं आणि त्यांचं तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. 3 दिवसाच्या आत ते चालायला लागले. चालता चालता आज 8 ते 10 सिटिंग झाले. म्हणजे 10 दिवस ट्रीटमेंट झालं नाही अजून, पण त्यांचं जवळजवळ बॉडी जी पूर्ण बेडवर होती ती आज तो चालू शकतो, घरात फिरतोय आणि त्याचं सर्क्युलेशन, पाय वगैरे सर्व सुजले होते ते सर्व आता बारीक व्हायला लागले. तर असे पॅराप्लेजियाचे कितीतरी केसेस तुम्ही आमच्या ऑनलाईन किंवा आमच्या वेबसाईटवर बघू शकता, जे सहज शक्य आहे.